नमस्कार प्रेक्षक हो, दिवाळी विशेष कार्यक्रमात मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, दिवाळी विशेष कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या पाहुण्यांना मान्यवरांना आमंत्रित केलेलं आहे. कारण सणवार आहे त्यामुळे खास पाहुणे आपण आमंत्रित केलेले आहेत. आज आपल्या सोबत आहे सुप्रसिद्ध गायिका करिश्मा आठवले हर्डीकर. नमस्कार करिश्मा, तुझं मनपूर्वक स्वागत आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओ मध्ये आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि तुला सगळ्यात पहिले म्हणजे मला इथे बोलवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. आणि करिश्मा आणि माझ्याकडून तुम्हा सगळ्या आमच्या आचार्य 90 FM च्या श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आपली दिवाळी स्मरमय आणि सुरमयी करण्यासाठी खास करिश्मा आलेली आहे. तिचा संगीताचा प्रवास आपण जाणून घेणारच आहोत आणि छान छान गाण्यांचा आस्वादही घेणार आहोत. तर मला वाटतं आपण मुलाखतीला सुरुवात करूयाच, पण तत्पूर्वी आता दिवाळी आहे, सो दिवाळीचा एक माहोल क्रिएट करण्यासाठी एक तुझं छानसं गाण्याने आपण सुरुवात करूया. येस, लताबाईंनीच गायलेलं सुप्रसिद्ध गाणं आहे. ज्योति कलश झलके, ज्योति कलश झलके, ज्योति कलश झलके, ज्योति कलश झलके. गुलाबी लाल सुनहरे रंग तल बादल के, ज्योति कलश झलके. घर आंगन वन उपवन उपवन करती ज्योति अमृत के सिंचन. मंगल घट ढलके, मंगल घट ढलके, ज्योति कलश झलके, ज्योति कलश झलके, ज्योति कलश झलके. वा, खूप सुरेख, खूप छान. आपल्या खरंच दिवाळीची सुरुवात अशा गाण्यानी होते आणि फार मोजकी गाणी आहेत दिवाळीची, पण ती आपण ऐकली की आपण खरंच दिवाळी साजरी करतोय असं आपल्याला वाटतं. आता तुझ्या प्रवासाकडे वळते की कसं, म्हणजे आपण शाळेत असतो तेव्हा असं बडबड गीतं बालगीतं म्हणत असतो आणि खरं तर थोडीशी गाण्याला थोडीशी नृत्याला सुरुवात होते. तर तुझ्या आयुष्यात संगीत कधी आलं? बघायला गेलं तर लहानपणापासूनच. म्हणजे सगळ्यात घरापासूनच सुरुवात आहे की घरात बाबा गातात, आत्या गाते, आजी गायची माझी. सो म्हणजे भजन मंडळ वगैरे आजी मला खूप लहानपणी गायची, तर मला ती आवड निर्माण झाली. आणि मग सगळ्यात पहिले मी गाते हे कळलं म्हणजे की 5 वर्षाची असताना त्यांनी मला एका कॉम्पिटिशन मध्ये पाठवलं, पार्टिसिपेट करायला सांगितलं. म्हणजे तेव्हा त्यांनी नेलं, तर त्याच्यामध्ये प्राइज वगैरे मिळालं. मग तिथून ती सुरुवात झाली. अच्छा. आणि मग गुरूंबद्दल अर्थात म्हणजे ही अशी विद्या आहे की गुरूंमुखातून आलं तरच आपण ती चांगली करू शकतो, पुढे आपलं त्याचं करिअर करू शकतो. तर तुझे गुरु या क्षेत्रातले कोणते आहेत? सगळ्यात सुरुवातीला मी संध्या खांबेटे यांच्याकडे जायचे लहानपणी, आणि नंतर मग आता 2005 पासून अनुजा वर्तक यांच्याकडे माझं शिक्षण चालू आहे. की म्हणजे ती मला खरंच मी भाग्य समजते की तिच्यासारखा मला गुरु लाभला की फक्त गाणं नाही तर त्याच्या व्यतिरिक्त आयुष्य कसं जगावं ही खूप सुंदर तिने मला शिकवलंय. म्हणजे एवढ्या वर्षांचा सहवास लाभला हीच मला खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि दुसरे माझे गुरु म्हणजे सचिन चंद्रात्रे सर, जे आवाजशास्त्रात ज्यांनी मला शिकवलं ते गुरु. सो हे दोन्ही गुरु माझे खूप लाख मोलाचे आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन पण मला खूप झालेलं आहे. पण तू क्लासिकल शिकली आहेस, कारण लाईटचा अभ्यास वेगळा असतो, पण तू क्लासिकल पण शिकली आहेस का? शिकले म्हणजे बेसिक झालेलं आहे. बाकी मग मी परीक्षा वगैरे मला त्यामध्ये इंटरेस्ट नव्हता फार. ओके. जे फ्रीलान्स असेल ते मी शिकत आले, पण जास्त माझा कल लाईट म्युझिककडे. लाईट म्युझिककडे. अच्छा. मग लाईट म्युझिकचा आपण आता बोलतो आहोत, एवढे शोज वगैरे होतात, पण तू एखादं गाणं तुझ्याकडे आलं तर मग त्याची तयारी तू कशा पद्धतीने करतेस?
त्याची पद्धत म्हणजे सगळ्यात पहिले गाणं ऐकणं. ऐकणं हा मोठा रियाज आहे. म्हणजे मला माझा गुरु नेहमी सांगत असतात की ऐकणं तुमचं चांगलं असेल तर बाकी सगळं नंतरचा भाग आहे. ऐकणं, त्यानंतर आवाज. की म्हणजे हे रियाज करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत की तासन तास रियाज केला म्हणजे रियाज झालं असं नसतं. त्याचे वेगवेगळे पैलू आहेत. तर हे मला खूप छान शिकवलंय तिने, त्याच्यामुळे माझं कधीच कुठे अडत नाहीये. तर त्याची तयारी म्हणजे सगळ्यात पहिलं गाणं ऐकणं, मग त्याच्यामध्ये कुठे कुठे पॉजेस आहेत, त्याच्यानंतर गाण्याचं स्कॅनिंग, ज्याला एस स्कॅनिंग असं तिने नाव दिलेलं आहे, की कुठे काय हरकत असेल किंवा काय त्याचं नोटेशन काढणं. हे सगळे पैलू आहेत. मग त्या गाण्याचा टेम्पो, सगळ्यात पहिलं त्या गाण्याचे गीतकार कोण आहेत, गायलं कोणी, हे सगळ्यात महत्वाचं आहे. बरोबर. सो हे सगळं माहिती आपल्याला फार आलं पाहिजे. गाण्याचा स्कोर काढणे हे सगळं खरंच म्हणजे एक आपण म्हणतो की काय मनोरंजन क्षेत्राला खरं तर शेवटचं क्षेत्र म्हटलं जातं, पण ते त्याच्यामध्ये सुद्धा किती अभ्यास आपल्याला करावा लागतो. पण शोधू तेवढा कमी आहे. म्हणजे असं कधीच नाहीये की मला सगळं येतंय असं मी कधीच म्हणणार नाही. कुठे ना कुठे प्रत्येक दिवसाला प्रत्येक मिनिटाला काही ना काहीतरी नवीन शिकण्यासारखं असतं आणि प्रत्येकाकडनं असतं. हो, आणि लता दिदी, आशाताई यांनी एवढं सगळं करून ठेवलेलं आहे. कारण लता दिदींची जरी गाणी घेतली तरी ती केवढी अभ्यासपूर्ण आहेत आणि एकेका गाण्यावर त्याचं डिटेलिंग करणं आणि ती बसवणं आणि ती कॉन्सर्टमध्ये सादर करणं हे खरं मोठा टास्क आहे. तसंच आशाताईंची व्हरायटी आहे आणि आशाताईंचं सगळं वेगळा कॅनव्हास आहे. तो प्रत्येक म्हणजे गायिकेचा हा वेगवेगळा अभ्यास आपण करू शकतो. आणि हिंदी झाली, मराठी आहे, म्हणजे हिंदी आणि मराठी ही वेगवेगळी गाणी आणि प्रत्येकाची प्रत्येक गाण्यातले उच्चार. कारण लताबाईंनी हिंदीमध्ये उर्दूचा अभ्यास पण तेवढाच छान केला. बरोबर. त्यामुळे उच्चारांना पण फार महत्व आहे. सो गाणं बसवताना उच्चार वगैरे आणि त्या गाण्याचा भाव, सो या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतातच, कव्हर होतातच. आणि शिवाय मराठीत तर आपली किती म्हणजे जशी हिंदीत व्हरायटी आहे तशी मराठी म्हणजे भावगीतं आहेत, लावण्या आहेत, किती विविध प्रकार आहेत. तर खूप छान मजा येणार आहे तुझ्याशी गप्पा मारताना. अजून जाणून घ्यायचं आहे, पण एक मला वाटतं छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपल्या ह्या गप्पा अशा सुरू ठेवूया. प्रेक्षक हो, दिवाळी विशेष भागामध्ये आपण सुप्रसिद्ध गायिका करिश्मा आठवले हर्डीकर हिच्याशी आपला संवाद सुरू आहे. एक छोटीशी विश्रांती घेतोय आणि पुन्हा भेटतोय. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओनली. Acharya 90 FM. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. दिवाळी विशेष भागात आपण सुप्रसिद्ध गायिका करिश्मा आठवले हर्डीकर हिच्याशी संवाद साधतोय. करिश्मा, आता प्रत्येकाची आवड निवड असते, तसं संगीतात सुद्धा तुला जसं लाईट म्युझिक जास्ती आवडतं तसं गाणी आवडतात. तर आवडते संगीतकारही असतील किंवा आवडते कवीही असतील की ज्यांची गाणी तुला जास्ती भावतात, असे कोण संगीतकार आहेत आणि कवी आहेत त्याविषयी? संगीतकार मराठीत म्हणाल तर मला पंडित यशवंत देव सगळ्यात पहिले मी त्यांचं नाव घेईन. आणि मी माझं भाग्य समजेन की मला त्यांना भेटण्याची संधी सुद्धा मिळाली. वा. त्यांचा सहवास मिळाला. अच्छा. काही दिवसांकरता. सो ते मी माझं खूप भाग्य समजेन. दुसरे आपले बाबूजी सुधीर फडके. त्यानंतर हिंदीमध्ये म्हणाल तर सलील चौधरी किंवा ओपी नय्यर. अच्छा. हे माझे आवडते संगीतकार. त्यात अजून एक मोठं नाव म्हणजे मराठीतलं गजाननराव वाटवे. अच्छा. सुंदर कंपोजिशन. पण असं कधी झालंय का की तुझं म्हणजे गाणी तर आपण सगळीच बसवायला घेतो, पण एखादं असं गाणं होतं का की तुला फार त्याच्यावर मेहनत घ्यावी लागली किंवा आता शो आहे आणि हे माझं गाणं बसतच नाहीये, असं कधी झालं का? एखादं असं नाही म्हणता येणार. जवळजवळ सगळीच गाणी बसवायला खूप वेळच लागतो, कारण प्रत्येकाची स्टाईल ही वेगवेगळी आहे. म्हणजे ओपीच्या गाण्यात ती नजाकत आली पाहिजे, महत्वाचं आहे ते. आणि आशाबाईंनी असं गाऊन ठेवलंय किंवा गीता दत्त म्हणा, सो फार कठीण आहे. किंवा बाबूजींची जर गाणी गायची म्हटली तर त्याच्यामध्ये उच्चारांना फार महत्व आहे की फ झाला नाही पाहिजे, तिथे फच आला पाहिजे, किंवा क्ष नाही क्ष, किंवा आपला श नाही
श श. पोटपोळा श आणि शहामृगातला श हा. याच्यामध्ये पण फरक आहे. सो हे त्यांचे उपचार म्हणजे चंद्र आहे साक्षीला. सो त्यांनी जे करून ठेवलंय ना हा. ते खूप म्हणजे त्याच्यावरती अभ्यास करावाच लागतो. तुम्हाला त्याच्याशिवाय गाताच येत नाही रियाज केल्याशिवाय. सो आणि कुठे कुठे तू कॉन्सर्ट्स केले आहेत, म्हणजे शोज केलेले आहेत? म्हणजे आता आपलं दिवाळी म्हटली की दिवाळी पहाट, दिवाळी संध्या, हा खरं म्हणजे गणपतीपासून ते सगळं सुरू होतं सगळे शोज. आणि आता आपण प्रत्येक म्हणजे आशाताईंच नाईट करतो, आशा दिदी नाईट, लताबाई नाईट, अशा सगळ्या त्या नाईट्सचं म्हणजे कॉन्सर्ट शो सुद्धा होतात, कॉन्सेप्ट शोज सुद्धा होतात. तर तू असे काही तुझ्या असे अविस्मरणीय असे शोज आहेत की जे लोकांनी फार उचलून धरला तो शो, असे काही तुझ्या आठवणी आहेत का? आहेत ना, की म्हणजे मला 2005 साली उषा मंगेशकर यांच्या बरोबर गाण्याची संधी मिळाली. वा. सो तेव्हा माझा क्लासिकलमध्ये फार इंटरेस्ट असं नाही म्हणता येणार, पण माझं लाईट म्युझिक बाजच नाहीये. सो तेव्हा मला तराणा गायचा होता आणि फार टेन्शन आलं होतं मला. म्हणजे मी सांगू नाही शकत. म्हणजे माझ्या बरोबर जी मंडळी होती त्यांना सगळ्यांनी गोष्ट लक्षात आली होती की मला टेन्शन आहे वगैरे. बसवत होते आणि त्यांनी मला आयत्या वेळी उभं केलं स्टेजवर. हाऊसफुल शो आणि कालिदासचं नाशिकचं तिकडे होता कार्यक्रम. आणि त्यांनी मला आयत्या वेळेला सांगितलं की नाही हा तराणा तूच गायचं असं. कारण मला वाटलं होतं की त्या गाण्यात मी निश्चिंत होते. सो त्यांनी आयत्या वेळी सांगितलं आणि ते खुर्चीत जाऊन बसले. तेव्हा मला ऍक्च्युली फार राग आला होता. म्हणजे असं कसं होऊ शकतं, आयत्या वेळी कसं सांगू शकतात. आणि सगळे माझ्याकडे बघतायत ज्यांना माहितीये की हिला फार टेन्शन आलेलं आहे आणि ते हसत होते लिटरली. ऑडियन्स असा पूर्ण समोर बसलेला आहे, पण मी ते गायलो. निभावलं. म्हटलं नाही आता उभं केलंय तर आपल्याला गावंच लागणार आहे, आपल्याकडे पर्यायच नाही. सगळ्या लोकांचे नजरा माझ्याकडे होत्या कारण आणि मी एकटी स्टेजवर दिसत होते. ते निभावलं आणि कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी जी दाद दिली ती माझ्यासाठी फार लाख मोलाची. म्हणजे मी म्हणेन की मला फार यश मिळालं नसेल, पण या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत तेच माझं मी यश समजते. आणि कधी कधी असं होतं की अपयश हे सुद्धा काही वेळेला यश म्हणून बघावं. बरोबर. म्हणजे हल्ली लोकांचा दृष्टिकोन बदललाय की थोडंसं अपयश आलं की हिरमुसतात. तर तसं न जाता आपण त्यातनं यश शोधायचं असतं. सो त्यांची मला खूप लाख मोलाची दाद मिळाली आणि मी ती अजूनही जपून ठेवले. कारण जे काय तेव्हा मला कानमंत्र दिले ते मी अजूनही त्याच्यावर वर्क करते. आता काहींना 2 वर्ष लागतात, काहींना 6 महिने लागतात. तो प्रत्येकाचा ह्याचा भाग आहे, पण ते मी अजूनही जपून ठेवलेत त्या आठवणी. खरंच. आणि शेवटी हा सगळा नशिबाचा खेळ आहे. कारण पैसा, प्रसिद्धी हे सगळं आपल्या कष्टांच्या नंतर किंवा नशिबाचा भाग असेल तर ते आपल्याला मिळतं. तर खरंच अशा सगळ्या प्रसंगाने आपल्याला शिकायला मिळतं. तर ते खचून न जाता त्यातनं एक वेगळी उभारी घेण्याचं सगळ्या कलाकारांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि साथीदारही तेवढेच महत्वाचे आहेत. कारण एक गाणं उभं राहतं ते आपल्या सगळ्या तेव्हा त्यांनी सुद्धा मला खूप मदत केली. हे त्यांचं सुद्धा खूप म्हणजे हे म्हणेन. खरंच. आणि सहकलाकार, सहगायिका खूप महत्वाचे असतात. शेवटी ते टीमवर्क असतं. तुम्ही एकट्याने काहीच करत नाही. तुम्ही घरी रियाज करता तो वेगळा, तेव्हा तुम्ही एकटे असता. पण जेव्हा एखादं कॉन्सर्ट तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा ते टीमवर्क असतं की हा कमी पडला म्हणून माझं हे झालं असं नसतं. टीमवर्क असतं. सो ही गोष्ट प्रत्येकाने जर समजून घेतली ना तर कुठेच प्रॉब्लेम येणार नाही. आणि तुझं फार कौतुक आहे मला, कारण नुसतं प्रोफेशनल सिंगर आहेसच तू, पण ते सगळा व्याप सांभाळून, घर संसार तोही सांभाळून तू स्वतःचा म्हणजे वडिलांचा स्टुडिओ आहे आणि ज्यात मी सुद्धा बरेचदा रेकॉर्डिंग करण्यासाठी आले होते. तर ते बरेचदा तू अख्खा स्टुडिओ एक हाती सांभाळते. ही केवढी मोठी, कारण आपण जनरली म्हणतो मुलं वारसा चालवतात वडिलांचा, पण इथे मुलगी वारसा चालवते वडिलांचा. ही फार कौतुकास्पद गोष्ट आहे, त्याबद्दल तुझं अभिनंदन. आता स्टुडिओचं तू कसं मॅनेज करतेस त्याविषयी थोडंसं आमच्या प्रेक्षकांना. नक्कीच. मी गेले 4 वर्ष स्टुडिओ सांभाळते. म्हणजे माझं लहानपणी ठरलं होतं की साऊंड रेकॉर्डिंग करायचंय. कारण आता एवढा स्टुडिओ आहे, बाबा स्वतः साऊंड रेकॉर्डिस्ट आहे, पुढे बघायला कोणीच नाही, मी एकटीच असल्या कारणे, भावंड कोणी नसल्या कारणाने. सो एवढं मला डोक्यात होतं की पुढे बघावं लागलं तर ते मलाच बघावं लागणार.
सो मी जेव्हा आत्ता कॉलेज संपल्यानंतर मी बाबांना म्हटलं की मला आता आपला स्टुडिओ आहे तर मग मी काहीतरी करते. बरोबर. सो मी कुंटे सरांकडे मुंबई युनिव्हर्सिटीतून त्याचं कोर्स शिक्षण केला. घेतलं. सो त्यांनी सुद्धा खूप छान सपोर्ट केला, खूप छान शिकवलं वगैरे सगळं. आणि शिवाय बाबांचं लहानपणापासून बघतच बघतच होते, आलीयस. त्याच्यामुळे ते मला सगळ्या गोष्टी सोप्या गेल्या. वा. फक्त काही ऍडिशनल अपडेट होत राहतं टेक्नॉलॉजी असल्या कारणाने अपडेशन असतं. सो तेवढं फक्त केलं. तू हे सगळं सहज सांगते, पण मुंबईतला स्टुडिओ म्हणजे किती मोठी जबाबदारी. आणि सगळ्या प्रकारचे म्हणजे म्युझिक अल्बम करणारे लोक येतात किंवा भाषणं असतात त्यांची, ती एक्सपिरियन्स अजून वेगळा. म्हणजे मी एवढे वर्ष फक्त स्टेजवर गात होते, पण सुरुवातीला जेव्हा मी कन्सोल हातात घेतला तेव्हाची जी थरथर होती ती मला अजूनही आठवते. की म्हणजे मला प्रश्न पडला की मी शिकले, सगळं हे झालंय, सगळं माहिती आहे, पण मला जमेल की नाही. तेव्हा जे थरथर होती ती मला अजूनही आठवते. पण नंतर हळूहळू सगळ्या गोष्टी हॅबिच्युअल होत गेल्या. पण त्याच्यात सुद्धा मला खूप काही शिकण्यासारखं मिळालं. एवढ्या लोकांना ऐकायला मिळतं ना, म्हणजे फक्त सा लावला आवाज रियाज करणं असं नसतं. बरं. तुम्ही वेगवेगळ्या लोकांना ऐकणं सुद्धा फार गरजेचं असतं. मी तुला खरं सांगेन, मी लहानपणापासून खूप अबोल होते. म्हणजे मी एवढं सुद्धा बोलायचं म्हणजे तुम्हाला अनेक वर्ष ओळखतेस तर तुला माहिती असेल की मी एवढं पण बोलायचं नाही की मला प्रश्न पडायचा की आता या माणसाशी काय बोलायचं. हा, तर हे जे आता मी बोलते हे सुद्धा घडवणारी माझी गुरु आहे की तिने मला या सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी कणकेचे लाडू कसे करायचे इथपासून मला तिने सगळं शिकवलेलं आहे. म्हणजे फक्त गाणं की गाणं नाही, की तुम्ही माणूस म्हणून सुद्धा समाजात कसं असलं पाहिजे किंवा बाकीच्या गोष्टी की एखादा कार्यक्रम तुला ऑर्गनाईज करायचा तर लिस्ट कशी, हे तिने असं नाही की आता हे करायचंय हे शिकायचं तुला, असं नाही. तिने माझ्या नकळत सगळ्या गोष्टी करून घेतल्यात आणि त्याचा मला खूप फायदा होतो. आणि दुसरं आता मी स्टुडिओ बद्दल म्हणायचं झालं तर एवढ्या लोकांना ऐकायला मिळतं, त्यामुळे गाण्यात इम्प्रुव्हमेंट होत गेली. लोकांचे विचार ऐकायला मिळतात, कोण कोण बाहेर काय काय कशा पद्धतीने काम करतात आणि मार्केटचं सगळं कळतं की नेमकं मार्केटमध्ये काय चालू आहे आणि काय करायला पाहिजे, आपण काय देऊ शकतो. कारण प्रत्येक ट्रेंड बदल हल्ली किती ट्रेंड आणि ते सोशल मीडियामुळे तर सगळ्या प्रकारची गाणी. सगळ्यात स्टुडिओमध्ये बसल्यानंतर सगळ्यात पहिले टास्क होता म्हणजे की व्हॉइस रेकॉर्ड करणं वगैरे, हे सगळ्या सोप्या गोष्टी आहेत. पण असा पण एक क्षण आला की मला तिथे ढोलकी आणि ढोल बॅलन्स करायचा होता आणि त्यावेळेला जो टास्क होता तेव्हा जी माझी थरथर झाली की त्याचं बॅलन्सिंग करणं फार कठीण असतं. की चाटी आणि बायाचं. सो ते मला फार कठीण पडलं तेव्हा. पण आता सगळं रिच्युअल झालेलं आहे, त्यातून शिकले. बरं. आणि ते पडल्याशिवाय आपल्याला कळत नाही. बरोबर. वा. सो ते बाबांचं कुठेतरी स्वप्न पण होतं की म्हणजे कुठेतरी मी काहीतरी सांभाळावं. सो ते एक मला मनाला समाधान आहे की ते आई वडिलांची इच्छा पूर्ण केली. त्यांना प्रश्न होताच की पुढे काय होणार, कारण त्यांना बंद करायचं नव्हतं कोणत्याही परिस्थितीत. आणि आयुष्यभर ज्या माणसाने सगळं हँडल केलं आणि तो बंद होणार हे किती दुःखदायक होतं, पण ते किती सुखदायक तुझ्यामुळे झालं. आणि स्टुडिओचा अजून एक मी फायदा असं सांगेन की स्टुडिओत बसायला आल्यापासून की कुठे व्हॉइस ओव्हर असेल तर तो पण मी दिलाय. कमी तिथे आम्ही पण म्हणजे तो पण आवाज असल्या कारणाने त्याचा पण मला उपयोग करता आला. की एखादं डबिंग म्हणा किंवा व्हॉइस ओव्हर म्हणा, सगळंच करते. वा, छान. आता ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छानसं गाणं होऊन जाऊ दे. पुन्हा एक फरमाईश आहे तुला गाण्याची. माझे आवडते संगीतकार गजाननराव वाटवे यांचं उषा अत्रे यांनी गायलेलं आहे. खूप अनवट गाणं आहे पण खूप गोड गाणं आहे. म्हणजे कार्यक्रमात फार सहसा घेतलं जात नाही, पण आपण घेऊया नक्की. घर दिव्यात मंद तरी बघ अजून जळते वाट, उजळल्या दिशा सजना नकळताच सरली रात.
घर दिव्यात मंद तरी झाडता झडेनया लोचनातली पण धुंद सर्व रात्र भरली चला जीवलगा कणित सुगंध घर दिव्यात मंद तरी. वा, खूप छान. एक छोटीशी विश्रांती घेऊया परत एकदा आणि पुन्हा आपल्या गप्पा अशा सुरू ठेवूया. प्रेक्षक हो, दिवाळी विशेष भागात आपण सुप्रसिद्ध गायिका करिश्मा आठवले हर्डीकर हिला आमंत्रित केलेलं आहे. पुन्हा भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तुम्ही एकत्र आचार्य 90 FM ऑन रेडिओ. Acharya 90 FM 90 FM. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. दिवाळी विशेष भागात आपण सुप्रसिद्ध गायिका करिश्मा आठवले हर्डीकर यांच्याशी संवाद साधतोय. आता आपण रियालिटी शो बद्दल बोलूया. कारण बरेचदा असं होतं हल्ली सगळ्या टेलिव्हिजन सगळ्या वाहिन्यांवर सगळे रियालिटी शो असतात. त्यामुळे सगळ्या पालकांनाही वाटतं की आपल्या मुलांना लवकरात लवकर नेम फेम आणि पैसा सगळं मिळावं. तर हे रियालिटी शो तू स्वतः कधी पार्टिसिपेट केलं नाहीयेस म्हणून तुला खास विचारायचंय की खरंच रियालिटी शोचं योगदान आहे का, किंवा कसं घेतेस तू रियालिटी शो? खरं सांगायचं तर मला रियालिटी शो नाही पटत. हा, तुम्ही जेवढं लाईव्ह कराल ना तेवढं लोकांना समजतं. हे रेकॉर्डिंग वगैरे हे सगळं हा फक्त गायकाचे आरसे आहेत की चुका दाखवण्याकरता. बाकी मला फार असं पटत नाही की त्यांनी लाईव्हच गावं. आणि जी स्पर्धा आहे ना, कला ही माझ्या मताने, म्हणजे प्रत्येकाची मतं वेगवेगळी, विचारही वेगवेगळे आहेत, पण हे माझं मत आहे, माझा विचार आहे की कला ही स्पर्धा करण्याची गोष्ट नाहीये. प्रत्येकाने देवाला वेगवेगळा गुणधर्म दिलेला आहे. बरोबर. आता हल्ली बघा, पहाडी आवाज ज्यांचे असतील त्यांना फार डिमांड आहे. म्हणजे असं आहे का की मग आता ज्यांना लताबाईंचा का किंवा बारीक आवाज मिळाला त्यांनी मग गायचंच नाही. बरोबर. सो हे दोन्ही वेगवेगळे पैलू आहेत, हे लोक लक्षातच घेत नाही. आणि दुसरी गोष्ट की आता लहान मुलांचा रियालिटी शो आणि आपल्या तरुणांचा जो रियालिटी शो आहे त्याच्यामध्ये लोक कम्पेअर करायला लागले. सो हे कम्पॅरिझन नाही झालं पाहिजे. ही मुलं सगळं ऐकतं मिळतंय, सो हे सगळे जन्मता घेऊन आलेले आहेत. आपल्या वेळेला आपण अगदी, मला आठवतंय की मी स्वतः केलेलं आहे की कॅसेट रिवाइंड फॉरवर्ड पॉज हे जे आहे ना हे त्यांनी नाही अनुभवलंय. सो मला असं वाटतं की रियालिटी शो करतात पण त्यांना हे सुद्धा तुम्ही अनुभव द्या की पूर्वीच्या लोकांनी काय काय केलंय, हे सुद्धा त्यांना कळू द्या. की तुम्ही जेव्हा एखादे 10 पार्टिसिपंट्स तुम्ही सिलेक्ट करताय तर त्याच्यामध्ये त्यांना हे पण ट्रेनिंग द्या, रिवाइंड फॉरवर्ड करून. फक्त मोबाईल नाही. म्हणजे जे मुलं फक्त मोबाईल मध्ये आहेत की त्यांना सगळं ऐकतं मिळतंय. सो माझा विचार आहे की प्रत्येकाची व्हॉइस क्वालिटी वेगळी आहे. सो ही स्पर्धा करण्याची गोष्ट नाहीये. कला, कोणतीच कला बरोबर ही देवाची देणगी आहे, तर तुम्ही त्याला जपलं पाहिजे. कारण आंबा आणि चिकू, फळांचा राजा आंबा आहे, पण ना आंब्याची चव चिकूला येणार आहे ना चिकूची चव आंब्याला येणार आहे. सो ते लोकांनी समजून घेतलं पाहिजे की किती त्याच्यात हुरळून जायचंय. की हल्ली जे चालतंय की डायरेक्ट डोक्यात हवा पसरली जाते. सो ते फार धोकादायक आहे. आता कारण मी स्वतः कोणाशी स्पर्धा केली नाही. बरोबर. स्पर्धा करायची तर स्वतःशी करा. की आपण आज काय असतं, 2 स्टेजवर गेल्यानंतर तुम्हाला हार्डली 5 मिनिटं मिळतात परफॉर्म करायला किंवा 1.5 मिनिटं आपण समजू. त्या 1.5 मिनिटात तो 1.5 मिनिटं तुमचा महत्वाचा असतो फार, की तुम्ही त्याच्यामध्ये काय परफॉर्म करता. तुम्ही 10 हरकती घेतल्या म्हणजे तुम्ही गायक झालात असं नसतं. त्या गाण्याची रिक्वायरमेंट काय, त्या कंपोजिशनची रिक्वायरमेंट काय, तुम्ही आणि करताय काय. हल्ली त्या गाण्याला एवढं ते रंगवून टाकतात की मूळ गाणं बाजूला, मूळ गाणं, आणि त्या कुठेतरी मग संगीतकारावर पण अन्याय होतो असं मला वाटतं. सो फक्त गायकी हे जे प्रकार चाललाय
तो कुठेतरी म्हणजे मला नाही हा. पटत. आणि आता उडत्या गाण्यांचा इतका बसबसपुरी झालेली आहे, म्हणजे आपण रील्सच्या माध्यमातून जे नाही, तो म्हणतो. पण एक भागच आहे, हा. पॅटर्नच आहे. हा. फक्त त्याचं भावगीत पूर्वी जसं जास्त हा. हे होतं हम्म. तसं त्याला आत्ता मिळालं. हम्म. पण स्पर्धा ही करू नये असं मला वाटतं. हा, हा. आणि प्रत्येकाचा गुणधर्म वेगवेगळे आहे. वेगवेगळ्या. नक्कीच तुझ्या गुरूंविषयी आपण सुरुवातीला बोललोच, पण मला वाटतं तो प्रश्न राहिला की गुरूंनी नेमके काय संस्कार केले. म्हणजे आता Yes, तुझ्या बोलण्यातनं yes. सगळे जे संस्कार दिसत आहेत, गाण्यावर तर संस्कार झालेच, Yes. पण तुझ्या एक विचारांना एक वेगळी ठेवण हो. मिळालेली आहे, तर त्यांच्याविषयी थोडस. मी गुरूंबद्दल म्हणलं, मी तो अनुजा वर्तक, हे हा. तर माझं आयुष्यातलं मोठं देवाने दिलेली देणगी आहे म्हणजे माझ्यासाठी. हा. मी ते गिफ्ट समजेन की हा. खूप छान गिफ्ट दिलंय. हा. हा. की म्हणजे जिथे प्रेम करायचं तिथे ती प्रेम पण करेल, लाड करेल, हा. आणि जिथे रागवायचं तिथे रागव. रागवणार. आणि असं म्हणतात की जास्त ज्याला रागवतो त्याच्यावरतीच प्रेम जास्त आणि मी असतं. फार ओरडा खाल्लाय, अजूनही खाते. हा. आणि त्याबद्दल अजून ओरडावरनं मला आठवलं म्हणजे मला ते सांगायचं राहिलं मगाशी, हा. की सगळ्यात मोठा गुरु म्हणजे माझी आत्या. अच्छा. की ओके. लहानपणी गाणं बसवताना तिने जी मेहनत घेतली हा. ती मला फार आठवते. की म्हणजे मला तालाचा खूप माझा प्रॉब्लेम होता हा. हा. लहानपणी, मला कळायचं नाही. तिने एवढे फटके दिलेत मला त्याबद्दल. हा. पण ती सुंदर गायची. अच्छा. आता ती गात नाही, पण बरं. ती सुंदर गायची. हम्म. आणि दुसरी गोष्ट, फक्त गुरु असं नाही, काही वेळेला आपले मित्रमैत्रिणी सुद्धा आपल्याला हो, बरंच काही शिकवून जातात. नक्कीच. हो. की म्हणजे काही माझ्या आयुष्यात चांगले मित्रमैत्रिणी पण आले, काही वाईट पण आले, हम्म. असतात असे. आणि ते मी म्हणेन की असे वाईट मित्रमैत्रिणी सुद्धा मिळायला पाहिजे, हम्म. कारण त्यातून आपल्याला कुठेतरी नवीन ऊर्जा Progress मिळत जाते. होतं, हो. ऊर्जा मिळत जाते, उलट त्यांचीच गरज असते. मी तर म्हणेन निंदकाचे घर असावे शेजारी. मी तर म्हणेन त्यांचीच गरज असते. कारण त्यातून आपण बरंच इम्प्रूव्ह करत जातो स्वतःला. हम्म. तर माझे 2 मित्रमैत्रिणी आहेत की ज्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि अजूनही करतात. ते म्हणजे अच्छा. सगळ्यात पहिले म्हणजे नाव प्रीती निमकर जोशी. बरं. हा. की तिने मला एकदम पुश केलं, अगं स्टुडिओ आहे तर तू स्टुडिओ हा. का नाही जात. तर तिथून ऍक्च्युली परत हा. विचार सुरू माझा झाला हम्म. की ते पण हे एक केलं कारण पाहिजे. आहे हा. की नाही केलं पाहिजे हा. किंवा काय हे. ओके. आणि दुसरी गोष्ट, दुसरे नाव म्हणजे जितेंद्र तुपे, अच्छा. जे प्रसिद्ध नाव आहे. हा. हा. तो पण मला एवढा सपोर्ट करतो की नाही, हे गाण्यात आज तू इथे असं गायलीस किंवा हा. ते तसं गायलीस. बरं. तर हे फार महत्वाचं असतं. आणि त्यांचे तू विचार सुद्धा ऐकशील तर ग्रेट आहेत ती दोघंही. हम्म. आणि दुसरी गोष्ट की बाबा माझे ज्येष्ठ नागरिकांकरता वगैरे कार्यक्रम करतात. हम्म. सो ते एवढे कार्यक्रम केले ना, त्या ज्येष्ठांमध्ये राहून त्यांचे विचार ऐकून हम्म. फार म्हणजे माझ्यात स्वतःत खूप इम्प्रूव्हमेंट झाली. हा. मला ब्लेस समजेल हा. हा. खरंच, म्हणजे देवाचे आशीर्वाद समजेल की मला या लोकांचा सगळ्यांचा सहवास मिळाला. मिळाला. म्हणजे मोठमोठ्या लोकांमध्ये वावर हम्म. करायला मिळालं. हम्म. की मला अनिल महिलांचा पण सहवास लागला. अरे वा. आणि मला त्यांना गाणं ऐकण्याची पण संधी मिळाली. आणि त्यांनी मला काही गायडन्स पण तेव्हा मला दिला. पण मी तेव्हा फार लहान होते. म्हणजे मला जेवढं आत्मसात करता आलं तेवढं मी केलं. हा. पण मला आता कळते की त्यांना काय म्हणायचं होतं. पण त्यांचा सहवास एक लाभला. हम्म. दुसरी गोष्ट, सुभाष मालेगावकर, मी ही नावं घ्यायला विसरूच शकत नाही. हम्म. कारण या लोकांकडनं मला खूप काही शिकायला मिळालं. मिळालं. हा. त्यानंतर बाबांचे मित्र सुनील गवाणकर, हा. जे उत्तम कीबोर्डिस्ट आहेत. अच्छा. त्यांचं तर तुम्ही बघाल तर एकदम डिटेलिंग, हम्म. म्हणजे त्यांचं कीबोर्ड माझ्या पूर्ण नोटेशन सगळं लिहिलं पाहिजे. हा. म्हणजे मला सुद्धा गुरुने पहिले शिस्त लावली, म्हणजे गाणं लिहून काढा. मी माझी आत्ता सुद्धा डायरीमध्ये ही सगळी गाणी माझी लिहिलेली आहेत. हो. बरं. तर आत्ताची मुलं ही करतच नाहीत. मगाशी तुम्हाला जे ह्याचं विचारलंस की रियालिटी शो वगैरे, तर हे सुद्धा काही गोष्टी आहेत की त्या मुलांना सवय लावली पाहिजे. सगळं मोबाईल वरती चाललंय. सो या सगळ्या लिहिलं की आपल्याला ते जास्त कळतं. लिहिलं की फायदा असा होतो की एक तर आपल्या हाताखालनं जातं, डोळ्याखालनं जातं. दुसरी गोष्ट, ते शब्द मेंदूपर्यंत पोहोचतात आणि मग ते कुठेतरी इथून निघतात. सो या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. हा. तर मोठ्यांचं एवढं मार्गदर्शन मिळालंय की म्हणजे मी सांगेन तेवढं कमी आहे. आणि मला आत्ताच होतं की मी काय कोणाची नावं राहत आहेत त्यांचं खरंच सॉरी. आता पुढे काय ठरवलंय? कारण आता शोज तर आहेत आपले, नेहमी इव्हेंट्स वगैरे चालू असतात.
आता काही विशेष काही गाणी करायचं असं काही मानस आहे किंवा कोणाबरोबर तुला काम करायचं इच्छा आहे असं काही ठरवलंयस का? इच्छा असं नाही, आता जे काम येईल, माझ्या गुरुने शिकवले, जे काम येईल ते कमी नाही. हा. नेहमी आपण एका गोष्टीवरती थांबून नाही राहायचं. हम्म. आपल्या हातात 10 गोष्टी असल्या पाहिजे. हम्म. सो असं माझं काही हे नाहीये की यांच्याबरोबर, हा पण माझी एक इच्छा आहे की मला अशा ताईंना भेटायचं. ती तुझी लवकरच पूर्ण हो. तुझ्या तोंडात साखर पडो की ती जर माझी पूर्ण झाली तर मी अच्छा. धन्य पावले, कारण माझा आदर्श तो आहे. हम्म. अशा बाई. आणि मला सांगायला आवडेल की गुरु अनुजा वर्तक हा. या स्वतः अशा बाईंच्या खूप हो, मोठ्या fan फॅन आहे. आहेत हो. आणि ओपिनियनचं त्यांना मार्गदर्शन लाभलेलं आहे. हम्म. सो ही खूप सांगण्याची गोष्ट आहे. अच्छा. आणि असं म्हणशील तर 10 गोष्टी हातात असल्या पाहिजे हे तिने मला सांगितलं. त्याच्यामुळे तेच डोक्यात आहे की कोणतंही काम समोर आलं तर ते छोटं नाही. बरोबर. हा. त्याच्यामुळे कोणताही, अगदी देवळातला कार्यक्रम जरी असेल हा. तरी तुम्ही ती देवासाठी सेवा करताय आणि हा. कुठेतरी 4 लोक डोकी ऐकत असतात. बरोबर. हा. सो ती सुद्धा आपण कलाच सादर करतो. हम्म. तर ती कमी नाही. हम्म. किंवा मग काशीनाथ घाणेकर किंवा षण्मुखानंदला आपण गातो. हा. तर त्यात असं काही कमीपणा नाही. नाही. बरोबर. सो कोणतंही काम छोटं नाही. नक्कीच. दिवस नागरिकांचे एवढे कार्यक्रम करून हा. हल्ली ना त्यांच्या काहीतरी कुठेतरी इच्छा अपूर्ण राहिल्यात असं जाणवतं. ओके. की प्रत्येक जण आम्हाला हे राहिलं ते राहिलं असं. तर असं वाटतं की काही वेळा त्यांच्याकरता काहीतरी करावं. हो. आणि त्यांचे ब्लेसिंग म्हणजे काय? हो 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 हो. कारण आता फळतात, हो. हल्ली बघतो आपण की करावकेला लोक खूप गर्दी करतात. खूप, म्हणजे ते फॅडच आलेलं हो, आहे. हो. पण त्याच्यात सुद्धा असे बरेच काही कलाकार आहेत हा. की ज्यांना काही आपल्या जबाबदाऱ्या म्हणा ह्याच्यामुळे करता आलेलं नाही. ओके. सो अशा लोकांकरता मला काहीतरी करायचं. करावं असं वाटतंय. नक्कीच. तुझ्या सगळ्या फ्युचर प्रोजेक्ट्सना खूप खूप Yes. शुभेच्छा. Yes. आता दिवाळी विशेष भागाची सांगता करूया अर्थातच Yes. तुझ्या छान छान सुमधुर गाणी. आली माझ्या घरी ही दिवाळी, आली माझ्या घरी ही दिवाळी, सप्तरंगात धावून आली, वा. सप्तरंगात धावून आली, आली माझ्या घरी ही दिवाळी, आली माझ्या घरी ही दिवाळी. मंद चांदणी धुंद श्वास, मी तर त्यात भिजावे, जन्म जन्म रे तुझ्या संगती, एक रूप मी व्हावे, प्रीत नयनी बसे लाज गाली हसे, प्रीत नयनी बसे लाज गाली हसे, कोर चंद्राची खुलते भाळी, आली माझ्या घरी ही दिवाळी, आली माझ्या घरी ही दिवाळी, आली माझ्या घरी ही दिवाळी. वा वा वा. खरंच खूप सुंदर. आणि खरंच दिवाळी आमची खूप स्वरमय केलीस तू तुझ्या येण्याने आणि तुझ्या आवाजाने आणि तुझ्या गाण्याने. तर दिवाळीच्या पुनश्च तुला खूप खूप शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या. आणि आल्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू. तर प्रेक्षक हो, दिवाळी विशेष भागात आपण सुप्रसिद्ध गायिका करिश्मा आठवले हर्डीकर यांना ऐकलं. आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते. पुन्हा एकदा करिश्माकडनं आणि माझ्या तेजस्विनीकडनं तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि अर्थातच पुन्हा भेटूया पुढील भागात. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद. हॅपी दिवाळी. आचार्य